कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्ति अनामयम्. ही घ्यायचा बोल ही, कारण की बुद्धियुक्ताः मनीषिणः दिसलं का आपले बुद्धीनं युक्त असलेले. कोणती बुद्धी? बुद्धियोगाने युक्त असलेली. बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग. अशा या निष्काम कर्मयोगाने जे युक्त आहेत असे मनीषिणः ज्ञानी असलेले हे पुरुष कर्मजं फलं त्यक्त्वा कर्मापासून उत्पन्न झालेलं जे फल त्या फलाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ताः जन्मबंधनापासून मुक्त झालेले. लक्षामध्ये जन्मबंधनातून मुक्त झालेले किंवा मुक्त होऊन अनामयं पदं गच्छन्ति. अनामय अशा प्रकारचं आमयरहित विकाररहित अशा प्रकारचं जे पद म्हणजेच निर्विकार असं जे पद अशा त्या पदाला काय होतात ते गच्छन्ति म्हणजे जातात म्हणजे प्राप्त होतात. आलं का? कळलं का? अजून एक सांगायचं का? बघा बुद्धियुक्ताः बुद्धियोगाने युक्त असलेले निष्काम कर्मयोगाने युक्त असलेले मनीषिणः मनीषी म्हणजे ज्ञानी अशा प्रकारचे हे पुरुष कर्मजं फलं त्यक्त्वा कर्मापासून उत्पन्न झालेलं जे फल त्या फलाचा त्याग करून कर्मफलाची इच्छा करत नाही, कर्मफलाचा त्याग करतात आणि कर्मफलाचा त्याग करून जन्मबंधनातून मुक्त होऊन जन्मबंध विनिर्मुक्ताः जन्मबंधनातून जन्म आणि मरण हे बंधन आहे. या बंधनातून मुक्त होऊन अनामयं पदं गच्छन्ति विकाररहित अशा प्रकारचं जे पद आहे. अनामय म्हणजे अनामय, आमय म्हणजे विकार, अनामय म्हणजे विकार रहित अशा प्रकारचं म्हणजे निर्विकार असं जे पद त्या पदाला ते जातात म्हणजे प्राप्त होतात. आलं? अनामय पद म्हणजे कोणतं आहे? निर्विकार पद कोणतं आहे? मोक्षपद, ब्रह्मपद. अशा त्या ब्रह्मपदाला म्हणजे मोक्षाला काय होतात ते प्राप्त होतात. म्हणून आता अर्जुनाला उपदेश करतात या वर्णामध्ये आपल्या श्लोकामध्ये यदा ते मोहकलिलं निर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं
श्रोतव्यस्य श्रुतस्य च यदा ते मोहकलिलं बुद्धिः व्यतितविष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. आला पदच्छेद बघा. अर्जुना यदा दिसलं का? यदा म्हणजे जेव्हा, ते बुद्धीही दिसलं का? जेव्हा तुझी बुद्धी मोहकलिलं व्यतितविष्यति, या मोहरूपी मलाला व्यतितविष्यति उल्लंघन करून जाईल. समजते का? या मोहरूपी मलाचं चिखलाचं उल्लंघन करून जाईल. मोहकलिल, कलिल म्हणजे मल, मोहरूपी मल अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये या स्वजनाविषयीचा काय निर्माण झालेला आहे? मोह निर्माण झालेला आहे. म्हणजेच मोहाला चिखल म्हटलंय, चिखलात गुंतलाय अर्जुन, फसलाय. या मोहरूपी चिखलाला ज्यावेळेला तुझी बुद्धी अतिक्रमण करून जाईल, उल्लंघन करून जाईल, या मोहरूपी चिखलाच्या पलीकडे जाईल, तदा त्यावेळेला श्रुतस्य च श्रोतव्यस्य निर्वेदं गंतासि. मग त्यावेळेला तुझी बुद्धी ही श्रुतस्य म्हणजे ऐकलेल्या आणि श्रोतव्यस्य म्हणजे ऐकण्याला योग्य असणाऱ्या अशा ज्या विषयाच्या किंवा भोगा विषयीच्या निर्वेदम वैराग्याला गंतासी जाशील, तू प्राप्त होशील. विषय समजून घ्या. म्हणजे तुला वैराग्य प्राप्त होईल. आता वैराग्य प्राप्त होईल म्हणजे कोणतं वैराग्य प्राप्त होईल? वैराग्य शब्दाचा अर्थ आहे विषयाविषयीची त्यागाची इच्छा. विषयाविषयीची त्यागाची इच्छा. त्या त्यागाच्या इच्छेला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. आता कशाविषयीचं वैराग्य प्राप्त होईल? निर्वेदम गंतासी. तू निर्वेद शब्दाचा अर्थ वैराग्य. तू वैराग्याला प्राप्त होशील. वैराग्य तुला प्राप्त होईल. कशाविषयीचं वैराग्य? श्रुतस्य च श्रोतव्यस्य. श्रुतस्य जे तू विषय ऐकलेले आहेस, जे विषय तू ऐकलेले आहेस, स्वर्गातले वगैरे जे काही तू ऐकलेले आहेस, किंवा जे अजून ऐकलेले नाही पण ऐकण्याला योग्य विषय आहे असे जे भोग आहे. श्रोतव्यस्य म्हणजे ऐकण्याला योग्य असले. श्रुतस्य ऐकलेले भोग आणि ऐकण्याला योग्य असणारे भोग, या दोन्ही विषयीच्या निर्वेदाला म्हणजे वैराग्याला तू काय होशील? दोन्ही विषयी तुला वैराग्य प्राप्त होईल. ऐकलेले भोगाविषयीचंही आणि ऐकण्याला योग्य असणाऱ्या भोगाविषयीचंही तुला काय होईल? वैराग्य प्राप्त अशा प्रकारचं होईल. पण कधी? जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी चिखलाला उल्लंघन करून जाईल, या मोहरूपी चिखलाचा त्याग करेल. मोह ज्या वेळेला तुझी बुद्धी सोडेल त्यावेळेला तू वैराग्याला प्राप्त होशील. तोपर्यंत वैराग्य नाही प्राप्त होत, जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत. समजलं का? हुशार? हा बघा, अजून एकदा सांगू का? यदा ते बुद्धी मोहकलिलं व्यतितविष्यति. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी चिखलाला उल्लंघन करून जाईल, तदा श्रुतस्य च श्रोतव्यस्य निर्वेदं गंतासि.
तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकण्यासाठी योग्य असणाऱ्या भोगाविषयी निर्वेदम गंताशी म्हणजे वैराग्याला प्राप्त होशील. वैराग्य तुला प्राप्त होईल. कळलं? श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धि तदा योगमवाप्स्यसि. श्रुति विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगमवाप्स्यसि. बघा, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधौ अचला बुद्धिः तदा योगम अवाप्स्यसि. श्रुती विप्रतिपन्ना. बघा, अगोदर काय घ्यायचं? यदा घ्या बरोबर आहे की नाही? यदा जेव्हा ते श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी तुझी वेगवेगळं श्रवण करून विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी. कळलं का? जेव्हा ही विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी काय होईल? समाधो अचला निश्चला स्थास्यति तदा योगम अवाप्स्यसि. यदा नंतर घ्या वाटलं तर मग असा घ्या. कसा की श्रुती विप्रतिपन्ना ते बुद्धी. श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे श्रुती म्हणजे श्रवण. श्रवणाच्या द्वारा आपण कसलं श्रवण? अनेकाचं श्रवण. कोण काय सांगते, कोण काय सांगते, कोण काय सांगते, सगळ्याचं काही एकमत आहे का? कोणी कर्म करून स्वर्गाला जायचं त्याच्यात पुरुषार्थ मानतंय, कोण काय, म्हणजे असं वेगवेगळं श्रवण करून विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी. श्रुती विप्रतिपन्ना म्हणजे श्रवणाच्या द्वारा विक्षिप्त झालेली अशी ते बुद्धी तुझी बुद्धी काय होईल? आता विक्षिप्त झालेली आहे ती बुद्धी. यदा जेव्हा काय होईल? समाधौ. समाधौ म्हणजे समाधीमध्ये, परमात्म स्वरूपामध्ये. समाधीमध्ये म्हणजे परमात्म स्वरूपामध्ये अचला निश्चला स्थास्यति. अचल निश्चल अशा प्रकारची स्थिर होईल. तदा योगम अवाप्स्यसि. तेव्हा तू योगाला काय होशील? प्राप्त अशा प्रकारचा होशील. अलग लक्षामध्ये इथं समाधी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? परमात्मा स्वरूप. अलग लक्षामध्ये अशा त्या परमात्मा स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, अचळ होईल, निश्चळ अशा प्रकारची स्थिर होईल, तदा तेव्हा तू खऱ्या योग स्थितीला प्राप्त होशील. योगम अवाप्स्यसि. अलग बघा पुढचा श्लोक सांगायचा. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव तदि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव
व्रजेत किम स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. आला पदच्छेद आलं. बघा आता अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला. आता अर्जुन बोलतो. आतापर्यंत कोण बोलत होतं? भगवान श्रीकृष्ण बोलत होते. आता अर्जुन बोलतोय. तो म्हणतो केशव, हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा. समाधिस्थस्य समाधीमध्ये स्थित असणाऱ्या, परमात्म स्वरूपामध्ये स्थित असणाऱ्या, स्थितप्रज्ञस्य ज्याची प्रज्ञा स्थित आहे, स्थिर आहे, अशा त्या पुरुषाचे का भाषा, काय लक्षण आहे. कळलं का? त्याचं लक्षण काय आहे, त्याची काय लक्षण आहे. कुणाची? समाधीमध्ये स्थित असणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषाचे. आलं. बघा, केशव, हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य समाधीमध्ये स्थित असणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषाचे म्हणजे स्थिरबुद्धी पुरुषाचे का भाषा, काय लक्षण आहे, काय लक्षणं आहेत. आलं. स्थितधीः किम प्रभाषेत. स्थिरबुद्धी पुरुष किम म्हणजे काय, प्रभाषेत काय बोलतो, तो कसा बोलतो. किम आसीत, तो कसा राहतो. आणि किम व्रजेत, तो कसा चालतो. लक्षात. अजून एकदा सांगू का? बघा, केशव, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य का भाषा. हे केशवा, समाधीमध्ये स्थित असणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषाचे काय लक्षण आहे, त्याचं काय लक्षण आहे. स्थितधीः किम प्रभाषेत. स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, काय बोलतो. किम आसीत, तो कसा राहतो किंवा कसा असतो. किम व्रजेत, आणि तो कसा चालतो, कसा जातो. आलं लक्षामध्ये. असे प्रश्न केलेत. किती? 4 प्रश्न केलेत बघा. त्याचं लक्षण काय, तो कसा बोलतो, तो कसा असतो किंवा कसा राहतो, आणि कसा चालतो. आता त्या प्रश्नाची उत्तर भगवान देतात. श्री भगवान वाच. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान उवाच. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. अलग. श्री भगवान उवाच. भगवान म्हणाले. काय म्हणाले? पार्थ, हे अर्जुना,
यदा जेव्हा मनुष्य काय करतो, मनोगतान सर्वान कामान त्वजहाती, मनोगतान मनामध्ये स्थित असलेल्या सर्वान कामान सर्व कामना सर्व इच्छा त्वजहाती तो काय करतो, त्यागतो. मनातल्या सगळ्या इच्छा तो काय करतो, त्यागतो. आणि आत्मनी आत्मना एव तुष्ट किंवा आत्मनी एव आत्मना तुष्ट, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आत्मना अंतःकरणाच्या द्वारा तो काय असतो, तुष्ट म्हणजे संतुष्ट असतो. आज संतुष्ट ज्यावेळेला होतो तदा स्थितप्रज्ञ उच्यते, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटल्या जाते. कळलं का? स्थितप्रज्ञ कधी म्हटलं जातं, ही बघा लक्षात घ्या, ज्या वेळेला मनुष्य आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा त्यागतो आणि आपल्या स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये आपलं मूळ जे निजस्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्तीच्या द्वारा संतुष्ट राहतो, आत्म्याच्या आनंदानं संतुष्ट राहतो. कळलं का? तदा तेव्हा तो स्थितप्रज्ञ उच्यते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ म्हटल्या जातो. आलं का लक्षात? श्लोक सांगायचे का अजून एकदा? बघा पार्थ, हे अर्जुना, यदा म्हणजे जेव्हा मनोगतान सर्वान कामान त्वजहाती, मनुष्य ज्यावेळेला मनामध्ये असणाऱ्या सर्व कामना काय करतो, त्यागतो. आणि आत्मनेव आत्मना तुष्ट, आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आपल्या अंतःकरणाच्या योगानं किंवा आत्म्याच्या योगानं काय होतो, संतुष्ट होतो. है की नाही? तदा तेव्हा तो स्थितप्रज्ञ उच्यते, तो स्थितप्रज्ञ म्हटल्या जातो. आलं? ओम शांती शांती शांती.